श्रावण महिना किंवा श्रावण सोमवार उपवास सोडण्यासाठी कांदा लसूण विरहित स्वयंपाक केला जातो। तर आज आपण 1 तासात होणारी पटकन मस्त चविष्ट अशी थाळी पाहणार आहोत। अगदी साधी सोपी आहे। दररोजच्या जेवणामध्ये कसं नियोजन करून पटकन अशी थाळी बनेल आज आपण पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी ठिकाणी मी सांगितलेलं प्रमाण साधारण एक 5 ते 6 माणसाला एक वेळेस पोटभर पुरे होईल इतकं स्वयंपाक तयार होतो। तर इथे मी पाऊण वाटी इतकं तुरीची डाळ घेतलेली आहे, 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे। स्वच्छ धुवून घेऊया आणि त्यामध्ये लागेल तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर डाळीचा डब्बा खाली ठेवायचा आणि तांदळाचा डब्बा वर ठेवायचा, झाकण लावायचं। त्याचबरोबर गॅसचा फ्लेम मोठा करून आपल्याला 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तर सुरुवातीला जर कुकर लावलं की काम सोपं पडतं। त्याचबरोबर आता इथे कणिक मळून घेऊया। तर मी इथे साधारण 8 ते 10 चपात्या होतील इतकं कणिक घेतलेलं आहे, म्हणजे साध्या पोळ्या होतील इतकं कणिक घेतलेलं आहे। तर कणकेचा अंदाज कसा घ्यायचा, साधारण मुठभर इतकं पीठ घेतलं की 1 चपाती होते, किंवा तुम्ही दररोजच्या जेवणासाठी पीठ ज्या अंदाजाने घेता त्या अंदाजाने तुम्ही घेऊ शकता। तर या ठिकाणी थोडंसं मीठ टाकून लागेल तसं पाण्याचा वापर करून इथे मी पीठ तिंबून घेतलेलं आहे। थोडंसं तेल लावून या गोळ्याला छान असं झाकून ठेवायचं आहे। जास्त वेळ तिंबत बसायचं नाही, आपल्याला खूप वेळ आहे, त्यासाठी पीठ छान भिजलं जातो सुरुवातीलाच भिजवलं की। तर या ठिकाणी आता साखरभाताची तयारी करण्यासाठी 1.5 कप इतकं मी बासमती तांदूळ घेतलेला आहे। स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं। त्यानंतर पुरेसं पाणी टाकून साधारण एक 10 ते 12 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं। त्यापेक्षा जास्त वेळ झाकून ठेवलं तरी काय हरकत नाही, फक्त भात आपल्याला छान मोकळा सुटसुटीत बनवून घ्यायचा, त्या उद्देशाने आपल्याला भिजवत ठेवायचं आहे। संपूर्ण जेवणामध्ये एखादा तरी पदार्थ छान चटपटीत खमंग असेल किंवा तळलेला असेल तर 2 घास जास्तीचा जातो। तर इथे आपण साध्या सोप्या मस्त बटाट्याच्या कुरकुरीत असे काप करणार आहोत। त्यासाठी 2 मध्यम आकाराचे बटाटे साल काढून त्याला थोडेसे मध्यम फोडी चिरून घेतलेला आहे। तेलामध्ये छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे, मोठ्या गॅसवर परतले तरी काही हरकत नाही। तर छान लालसर झालं की आपल्याला हे बटाटे ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। तर या पद्धतीची तोंडी लावण्यासाठी बटाट्याची भाजी मस्त लागते। सोबतच यावर टाकण्यासाठी पाव चमचा काळं मीठ, अर्धा चमचा धने पावडर, पाव चमचा इथे मी गरम मसाला टाकून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा बॅडगी मिरची पावडर टाकून घेतलेला आहे। तर हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्ती करू शकता। तुम्ही आवाज बघू शकता, मस्त असं आपले बटाट्याचे काप तयार झालेले आहेत। पटकन होतो पण चवीला खमंग लागतो। तर इथे हे सगळं स्वयंपाक होईपर्यंत आपल्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या होत्या आणि कुकर सुद्धा पूर्णपणे थंड झालेला आहे। भात तयार झालेला आहे, वरण सुद्धा छान असं शिजल्या गेलेला आहे। तर वरणामधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते बाजूला काढून घेतलेलं आहे। परत आपल्याला वरणामध्ये टाकून घ्यायचं आहे, जे फोडणीचं वरण करतो त्यामध्ये। आता साध्या वरणामध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकून घोटून घेतलेलं आहे। करून घेतलेल्या वरणापैकी साधारण वाटीभर वरण इतकं साधं मी काढून ठेवणार आहे, बाकीचं फोडणीचं वरण करणार आहे। तर फोडणीचं वरण करण्यासाठी इथे मी कढईमध्ये साधारण 5 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं आणि त्याचबरोबर 2 मध्यम आकाराचे पिकलेले टोमॅटो बारीक चिरून घेतलेले ते टाकून घेतलेले आहे। शेवग्याचे शेंगा साधारण एक 3 इंचाच्या लांबीच्या साधारण 8 ते 10 टाकून घेतलेला आहे आणि कढीपत्त्याची पानं टाकून घेतलेली आहे। सोबतच इथे मी साधारण मुठभर इतकं पालक ते सुद्धा बारीक चिरून यामध्ये टाकून घेतलेला आहे। पालकच्या ऐवजी तुम्ही इथे मेथी सुद्धा वापरू शकता, छान चव येते। आणि त्याचबरोबर इथे मी साधारण अर्धा चमचा इतकं हळद आणि 1 चमचा धने पावडर, पाव चमचा जिरे पावडर टाकून घेतलेला आहे आणि सोबतच एक अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि 2 चमचे इतकं इथे मी खोबऱ्याचा खीस किंवा जे सुकं खोबरं असते ते मिक्सरला फिरवलेलं पीठ इथे मी टाकून घेतलेलं आहे। आणि त्याचबरोबर इथे मी जे वरणावरचं पाणी होतं ते टाकून घेतलेलं आहे। मिरची पावडर राहिली होती ते सुद्धा टाकून घेतले आहे। कढई गरम झालेली होती त्यामुळे मिरची पावडर नंतर टाकलेली आहे। तर 1.5 चमचा मिरची पावडर टाकून घेतलेली आहे आणि 1 चमचाभर सांबार मसाला टाकून घेतलेला आहे, मस्त चव येते। आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि 2 चमचे इतकं कसुरी मेथी। सगळं पाणी छान उकळू द्यायचं, त्यानंतर घोटून घेतलेले जे वरण आहे ते टाकून घ्यायचं। आता शेवग्याच्या शेंगा छान असं नरम होईपर्यंत कमी गॅसवर छान असं उकळून घ्यायचं। या वरणाला छान साईडला फेस येईपर्यंत उकळून घ्यायचं, म्हणजे वरणाची टेस्ट मस्त येते। तर या ठिकाणी साधारण एक 5 ते 6 मिनिटांनंतर आपलं वरण इथं शिजल्या गेलेलं आहे। गॅस बंद करूया। तर 10 ते 12 मिनिटांनंतर आपले तांदूळ सुद्धा छान भिजल्या गेलेला आहे, यामधलं एक्स्ट्राचं पाणी काढून टाकूया। आता भात तयार करून घेऊया। तर दुसऱ्या कढईमध्ये इथे मी साधारण एक 2 तांबे पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये भिजून घेतलेला बासमती तांदूळ टाकून छान व्यवस्थित मिक्स केलेला आहे।
साखर भातासाठी भात जे आहे छान मोकळा सुटसुटीत असला पाहिजे, ज्या पद्धतीने बिर्याणीचा भात वगैरे असतो त्याच पद्धतीने। तर इथे भात शिजल्या गेलेला आहे, यामधलं एक्स्ट्राचं पाणी काढून टाकायचंय। तर इथे मी चाळणीवर निथळायला ठेवलेला आहे, म्हणजे थंड सुद्धा होईल आणि एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल। तर या ठिकाणी सगळं भात यावर काढून घेतलेला आहे। आता थोडंसं थंड होईपर्यंत आपण भाजी तयार करून घेऊया। च्या ताटामध्ये पटकन होणारी आणि खमंग भाजी आहे ते म्हणजे पानगोबीची पीठ पेरून केलेली भाजी। तर इथे मी शिल्लक राहिलेल्या तेलापैकी साधारण 4 चमचे तेल ठेवलेलं आहे आणि अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं यामध्ये टाकून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की मग टाकायचं। त्यानंतर कढीपत्त्याची पानं टाकून घेतलेलं आहे आणि साधारण 2 कप इतकं इथे मी बारीक चिरून घेतलेलं गोबी घेतलेली आहे आणि 2 मध्यम आकाराचे टोमॅटो ते सुद्धा यामध्ये टाकून छान परतून घेतलेलं आहे। आणि 1 मिनिट परतून घेतलं की झाकण लावायचं आणि त्याचबरोबर छान वाफवून घ्यायचं। हलकंसं याला पाणी सुटू लागतो आणि हलकंसं नरम होतो त्यावेळेस झाकण काढायचं। त्याचबरोबर यामध्ये 2 चमचे कसुरी मेथी आणि लाल मिरची पावडर साधारण 1 चमचाभर, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा इथे मी धने पावडर, अर्धा चमचा भाजलेले जिरेची पूड, चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे। आणि त्याचबरोबर इथे मी साधारण पाव कप इतकं बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे आणि सगळं मिक्स करूया। बेसन पीठ टाकल्यानंतर लगेच थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि बेसन पीठ करपू नये आणि कच्चेपणा निघून जावे त्यासाठी काय करायचं, पाव कप इतकं पाणी टाकायचं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करायचं। झाकण लावूया, साधारण 2 मिनिटांसाठी वाफून घेऊया, म्हणजे सगळे जिन्नस छान असं वाफले जातील। आता भाजी वाफेपर्यंत इथे भात सुद्धा थोडंसं थंड झालेलं आहे, पूर्णपणे गार झालेलं नाही, थोडंसं आणखीन गरमच आहे। तर या ठिकाणी या पद्धतीने भात झालं तरी सुद्धा चालतो। तर आता साखर भातासाठी इथे मी कढईमध्ये साधारण 2 मोठे चमचे इतकं तूप टाकून घेतलेलं आहे। त्याचबरोबर यामध्ये साधारण 8 ते 10 काळे मिरी, 5 ते 6 लवंगा, 3 ते 4 हिरव्या वेलच्या टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इथे मी काजू, बदाम, किशमिश टाकून घेतलेलं आहे बारीक तुकडे करून। तर याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता। तर इथे मी सगळं मिळून साधारण 1 पाव कप इतकं घेतलेलं आहे। तर या ठिकाणी हे सगळं छान परतून घ्यायचंय। हलकंसं कलर चेंज झालं की यामध्ये शिजवलेलं जे भात आहे ते टाकून घेतलेलं आहे। तर मी थोडंसं फॅन खाली भात ठेवून घेतलेला होता, म्हणजे थोडंसं थंड झालेलं आहे। तर यामध्ये 1.5 कप इतकं साखर टाकून घेतलेलं आहे, जेवढं आपण तांदूळ घेतलं तेवढंच साखर टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर पाव चमचा केशरी कलर टाकून घेतलेला आहे, याला केशरी भात सुद्धा म्हणतात। तर आणि त्याचबरोबर हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं। या ठिकाणी आता हे साखरेचा छान असा पाक तयार होतो, कमी गॅसवर झाकण लावून छान असं वाफवून घ्यायचं। तर इथे आपली भाजी वाफल्या गेलेली आहे, थोडीशी कोथिंबीर वरतून टाकलेली आहे आणि सगळं मिक्स केलेलं आहे। मस्त असं पीठ पेरून केलेली हे पत्ता गोबीची भाजी तुम्हालाही नक्की आवडेल। तर या ठिकाणी साधी सोपी ही भाजी तयार झालेली आहे आणि त्याचबरोबर आपल्या साखर भातामध्ये सुद्धा पाणी म्हणजे साखरेचं जे पाणी आहे ते पूर्णपणे आटल्या गेलं नाही, थोडंसं आणखीन शिल्लक आहे। झाकण लावून ठेवूया, म्हणजे पूर्ण यामधला पाक शोषून घेतला जातो। तर इथे साखर भात तयार झालेला आहे, भाजी तयार झालेली आहे। कणिक मळून ठेवलेलं होतं, कणिक सुद्धा छान असं भिजल्या गेलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता कोरडं पीठ आणि तेल घेतलेलं आहे लावायसाठी। तर मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये घडीची चपाती दाखवलेली होते, आता आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत 2 उंड्याची चपाती। तर इथे मी 2 पिठाचे गोळे म्हणजेच पेड्याप्रमाणे गोळे तयार करून घेतलेला आहे आणि कोरडं पीठ त्यावर टाकून घेतलेलं आहे। हाताने थोडंसं पैस करून त्यावर तेल लावून घेतलेलं आहे, कोरडं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि दोन्ही जॉईंट करून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला नेहमीसारखी चपाती लाटून घ्यायची आहे। तर या ठिकाणी आता चपाती लाटते वेळेस काठं आधी लाटायचं, मध्यभागी जास्त लाटायचं नाही। चपाती फिरल्या गेलं पाहिजे आपल्या या पद्धतीने लाटण्याने, म्हणजे एकसारखी चपाती लाटल्या जाते। तर चपाती तुमच्या इथं कसं जाड पातळ आवडते त्यानुसार तुम्ही लाटून घेऊ शकता। तर आमच्याकडे थोड्याशा मोठ्या चपात्या असतात, अगदीच लहान करत नाही। तर या ठिकाणी आता मी आधीच तवा गरम करायला ठेवलेला होतं आणि त्यावर थोडंसं तेल शिंपून घेतलेलं होतं, चपाती त्यावर टाकून घेतली, हलकशा वरच्या साईडला बुडबुडे दिसू लागलं की पलटून घेतलं। त्यानंतर दोन्ही साईडला छान असं खरपूस खमंग भाजून घ्यायचं आहे। तर तुम्हाला कितपत भाजलेली आवडते त्यानुसार तुम्ही चपाती भाजून घेऊ शकता। सर्वात शेवटी आपल्याला चपाती करून घ्यायचं आहे, म्हणजे गरमागरम चपाती खाता येतो। चला तर मग सगळे जिन्नस झालेले आहेत, आता ताट वाढून घेऊया। तर तोंडी लावण्यासाठी इथे मी काकडी घेतलेली आहेत, तर तुम्ही टोमॅटो घेऊ शकता, बीट घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार आणि सोबतच तयार करून घेतलेले मस्त चटपटीत बटाट्याचे काप घेतलेले आहेत आणि पत्तागोबीची भाजी आणि फोडणीचं खमंग वरण घेतलेलं आहे
आणि त्याचबरोबर भात. तर आमच्या इथे थोडंसं भात मोकळा आवडतो, त्यानुसार मी इथे भात केलेला आहे. आणि सोबतच इथे आपला साखर भात किंवा केशरी भात तयार झालेला आहे आणि मस्त गरमागरम चपात्या. आणि त्याचबरोबर यावर थोडीशी साजूक तुपाची धार असेल तर आणखीन काय पाहिजे. तर साधी सोपी रेसिपी आहे, एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा. मी या ठिकाणी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही जर नियोजन करून ही थाळी बनवताल तर अगदी तासभरात ही थाळी होते. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नंतरच्या रेसिपीमध्ये भेट देऊया. तोपर्यंत नमस्कार, बाय.